नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असा बटाटा कटवडा। मस्त चटकदार, झणझणीत, तरीदार कटवडा। हा कटवडा आपण घरगुती मसाल्यापासून बनवणार आहोत। आतून सॉफ्ट आणि बाहेरून कुरकुरीत असा बटाटा वडा अगदी सोप्या पद्धतीने झटपट कसा बनवायचा तो आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सुक्का मसाला भाजून घेऊया। इथे मी 4-5 मिरी, 4 लवंग, 1 मसाला वेलची, 1 साधी वेलची, दालचिनीचे तुकडा, बडीशेप 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे धणे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला। 1 लाल मिरची टाकलेली आहे सुकी, ती देखील आपण भाजून घेऊया। छान हे भाजलेलं आहे। आता 2-3 मिनिटं आपण छान भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्या सुक्या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो फार छान येतो। सर्व घरभर हा सुगंध दरवळत आहे। हा सुक्का मसाला वापरून जर आपण कटाचा रस्सा तयार केला तर त्याची टेस्ट काही वेगळीच लागते। अगदी भन्नाट होतो हा रस्सा। आपण आता हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे, मिक्सर जारमध्ये, आणि त्याची अशी पावडर करून घेतलेली आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता इथे मी ताटामध्ये आल्याचे काही तुकडे स्लाइस केलेलं आलं, 7-8 लसूण पाकळ्या, 7-8 हिरव्या मिरच्या हे मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। फार बारीक नाही करायचं आपल्याला, पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने ओबडधोबड आपली हे पेस्ट केलेली आहे। आता हे बाजूला ठेवूया। मी एक कढई घेतलेली आहे। कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, साधारण 1 पळी तेल घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये काही मसाले भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहे। आता हे 3 कांदे आपण भाजून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजायचा आहे आपल्याला, एकदम असं त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। असा ब्राऊन कलर झाला पाहिजे त्याचा छान। सॉफ्ट ठेवायचा नाही अजिबात, नाहीतर आपली भाजी गोड होईल, रस्सा गोड होईल। आता ह्यामध्येच मी खोबऱ्याचा किस घातलेला आहे। थोडंसं 1 अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। आल्याचे काही तुकडे आणि लसूणच्या 7-8 पाकळ्या घातलेल्या आहे, त्या देखील आपण इथे भाजून घेणार आहोत। चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व। 2-3 मिनिटे आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा चांगला भाजला गेला पाहिजे, आपला लालसर झाला पाहिजे कांदा, कच्चा राहिला नको अजिबात। आता इथे टोमॅटो 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि त्याच्या फोडी करून घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये भाजून घेणार आहे। ते सुद्धा 2-3 मिनिटं ते देखील आपण भाजून घेणार आहोत। छान भाजून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे खाली जळू द्यायचं नाही, आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। अशी ही दांड्यांसकट काही कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहे। तर त्यासाठी आपण जे पहिले आपलं सुक्या मसाल्याची पावडर केलेली आहे ती एका वाटीत काढून घेतली आहे, ती बाजूला ठेवून घेऊया। आणि त्याच भांड्यामध्ये मी हा मसाला वाटून घेणार आहे। कांदा, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर तर यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि हा थंड झाल्यावर मी हा बारीक करून घेतलेला आहे। तर ह्या प्रकारे आपल्याला बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे। या पद्धतीने छान अशी पेस्ट झालेली आहे। आता मी एक कढई, परत तीच कढई जी मसाला भाजला आहे आपण कांदा वगैरे, तीच कढई घेतलेली आहे। त्यामध्ये तेल घातलेलं आहे 1 पळी। आता त्यावरती आपल्याला जिरे फोडणी द्यायची आहे। जिरे तडतडू द्यायचे आहेत चांगले आपल्याला। अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे ते मी। यामध्ये जी आपण अद्रक लसूण पेस्ट केलेली आहे, मिरची ती घालून घेतलेली आहे, ती टाकून परतून घेणार आहोत आपण। आणि आता यामध्येच मी लाल मिरची टाकायची आहे।
तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही वापरू शकता. घरगुती कोणताही मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरायचा आहे. इथे मी घरचा मसाला घातलेला आहे. आणि आता हे परतून घ्यायचं आहे आपल्याला, जळू द्यायचं नाही आहे खाली. आणि इथे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा. ही जास्त तिखट नसते, परंतु आपल्याला कलर छान येतो ह्या मिरची पावडरमुळे. आणि इथे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, हळद पावडर टाकलेली आहे. ती देखील आपण परतून घेणार आहोत. आणि इथे मी जे आपण पावडर केलेली आहे सुक्या मसाल्यांची, मिरे बडीशोप जिरे वगैरे, ते आपण इथे 3 चमचे टाकून घेतलेले आहे. ते टाकून आपण चांगलं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता आपण जो मिक्सरवरती कांदा लसूण मसाला वाटून घेतलेला आहे, कांदा लसूण खोबरं कोथिंबीर, ते टाकून घेऊया. पेस्ट टाकून आपण छान मिक्स करून घेऊया. आणि चांगली भाजायची आहे. इथे मसाला हा भाजायला थोडासा वेळ लागतोय. जवळजवळ इथे मला हा मसाला भाजताना 10 मिनिटं लागलेली आहे. तर हा आपल्याला अगदी चांगला भाजायचा आहे. तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहोत चांगला. ह्या पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजला तरच आपला कटाचा रस्सा छान होणार आहे, त्याची टेस्ट चांगली येणार आहे. त्यासाठी आपल्याला मसाला खूप चांगला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजताना मी इथे थोडं पाणी देखील वापरलं आहे. तर यामध्ये मसाला खाली लागू नये म्हणून इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून परत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला खाली चिटकत नाही आणि जळत नाही. त्यासाठी इथे पाणी वापरून परत भाजायचा आहे आपल्याला हा मसाला. जोपर्यंत तेल चांगलं सुटत नाही मसाल्याला तोपर्यंत आपण हा भाजणार आहोत. तर इथे मी या पद्धतीने मसाला परतून घेते. परत थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि चांगला भाजून घ्यायचा आहे. परत या पद्धतीने आपल्याला जवळजवळ 10 मिनिटं आपण हा भाजून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. पाणी टाकून आपल्याला आता जेवढा आपल्याला पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि कटाचा रस्सा म्हणजे हा पातळच असतो, तो घट्ट करायचा नाहीये. घट्ट केला तर आपल्याला फक्त मसाल्याची चव येईल, म्हणून हा पातळ करायचा आहे. तुम्ही दुप्पट तिप्पट पाणी घालून हा रस्सा पातळ करून घेऊ शकता. जेवढा हवा तेवढा रस्सा पाणी घालून तुम्ही तयार करून घेऊ शकता. जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी घालून तुम्ही हा रस्सा किंवा कट तयार करून घेऊ शकता. आणि इथे या पद्धतीने तयार झालेला आहे आपला कट. त्यावरती मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता ही चांगली उकळी येऊ द्यायची आपली. उकळी आल्याच्या नंतर मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी. छान तरी आलेली आहे. आता आपण बटाटा वड्यासाठी भाजी तयार करून घेऊया बटाट्याची. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा जिरे तडतडू द्यायचे आहेत चांगले. त्यामध्ये आपल्याला जे आपण मिरची आलं लसूण घेतलेलं आहे त्याची पेस्ट घालून घेऊया. साधारण 1 चमचा पेस्ट घेतलेली आहे. कढीपत्त्याची काही पानं टाकलेली आहे, 7-8 पाने. आणि इथे हिंग टाकलेलं आहे 1/2 चमचा. तर हे चांगलं आपण ह्याची फोडणी करूया. छान परतून घ्यायचं आहे इथे. आणि आता इथे मी 4-5 उकडलेले बटाटे घेतले, ते असं हातानेच आपल्याला मॅश करायचं आहे. तर ह्या पद्धतीने मी मॅश करून घेते. कुठेही किसायचे नाहीये किंवा बारीक चिरायचे नाहीये. असे हाताने कुस्करल्यामुळे बटाटा वड्याला चव एक वेगळी येते. त्यामुळे आपण हे असेच कुस्करून टाकणार आहोत, मॅश वगैरे करायचे नाही आपल्याला. तर सगळे बटाटे आपण मॅश करून घेऊया. आपल्याला हाताने मॅश केलेलाच बटाटा वापरायचा आहे, जेणेकरून आपल्याला बटाटा वडा खाताना असं थोडेसे बटाट्याचे तुकडे देखील छान लागतात, त्याची चव वेगळी असते. आणि आता हे मॅश करून परतून घेते आहे. इथे छान परतून घेऊया आपण. मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. मीठ टाकून परतून घेऊया. इथे मी हळद टाकते, हळद अर्धा चमचा टाकून घ्यायचा आहे. छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे सर्व व्यवस्थित. तर ह्या पद्धतीने मी भाजी मिक्स करून घेतली आहे.
आणि हे उलटण्याच्या साह्याने असं दाबून दाबून बटाटा बारीक केलेला आहे. आता ही आपली बटाटवड्याची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही भाजी. यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी. आता ही थंड होऊ द्यायची आपल्याला. तोपर्यंत आपण बॅटर तयार करून घेऊया बटाटा वड्याला लागणारं. तर इथे मी 1 कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे. चणा डाळीचं पीठ आहे, बेसन आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा असा हातावरती आपण कस करून घ्यायचा आहे, क्रश करून घ्यायचा आहे आणि ओवा टाकून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला किंचित सोडा टाकून घ्यायचा आहे. जास्त सोडा टाकायचा नाही आहे आपल्याला, थोडाच टाकायचा आहे. आणि हे आपल्याला आता याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने असं बॅटर आपलं अजून घट्ट आहे. थोडे थोडे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम पाणी टाकायचं नाही आहे, गाठी होऊ द्यायच्या नाही आहे. एकसारखं बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. अजून थोडंसं घट्ट आहे, थोडं पाणी टाकून घेऊया. आपल्याला हे रिबिन कन्सिस्टन्सी हवं आहे त्याप्रमाणे. आता हे छान बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आणि आता हे थंड झालेली आहे भाजी बटाट्याची. ते आपल्याला असं हाताने गोळा करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चपटा करायचं आहे. ह्या पद्धतीने आपण ह्या पद्धतीने सगळे वडे करून घेतलेले आहे. एका ताटावरती मी हे ठेवते आहे आणि आता हे बॅटरमध्ये बुडवून आपण तळून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे बॅटर घेतलेलं आहे. त्या पद्धतीने सर्व बाजूंनी आपण बॅटर लावून घ्यायचं आहे. गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण यामध्ये चमच्याच्या साह्याने हे वडे सर्व सोडून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा वडा सोडून घेते इथे. आपल्याला ह्या पद्धतीने सर्व वडे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. ह्या पद्धतीने मी 4 वडे इथे तेलावरती सोडून घेतलेले आहे. ते आपण चांगले तळून घेणार आहोत. बॅटरमध्ये मी हळद घातलेली नाहीये. मला नॅचरल कलरच छान आवडतो, त्याच्यामुळे इथे मी हळद वापरलेली नाहीये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बॅटरमध्ये हळद घालून घेऊ शकता. आणि आता हे उलटण्याच्या साह्याने असे उलटून घेतलेले आहे. सर्व बाजूने आपण हे चांगले तळून घेणार आहोत. फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायचे आहे. फार आपल्याला मंद करायचं नाहीये गॅस, नाहीतर हे वडे जे आहे तेल ऑब्झर्व करून घेतील आणि मग वडा तेलकट होऊन खुशखुशीत होणार नाही. त्यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि तेल चांगलं आपलं तापलेलं हवं आहे. खरपूस तळून घ्यायचे आहे आपल्याला हे. ह्या पद्धतीने छान तळून घेतलेले आहे. आता आपण झाऱ्याने काढून घेऊया. प्लेटवरती मी काढून घेत आहे. ह्याच पद्धतीने मी राहिलेले वडे देखील तळून घेणार आहे. आता हे मी हाताने सोडून घेते वडे. पहिले आपण चमच्याने सोडून घेतले होते, आता मी हे हाताने असं बुडवून सोडून घेत आहे. या पद्धतीने हाताने तेलामध्ये वडे सोडताना काळजी घ्यायची आहे. हातावरती तेल ओढलं नाही पाहिजे. व्यवस्थित आपल्याला हळूवार पद्धतीने हे वडे तेलावरती सोडून घ्यायचे आहे. तुम्ही हाताने किंवा चमच्याने देखील सोडून वडे करू शकता. तुम्हाला जसे जमेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे करून घ्यायचे आहे. आता हे वडे सोडून घेतलेले आहे तेलामध्ये. ते आपण पलटून घेऊया. थोडंसं हलवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि आता हे पलटून घेते मी. उलटण्याने पलटून घ्यायचे आहे. सर्व बाजूंनी चांगले भाजून घ्यायचे आपल्याला. सर्व वडे छान खरपूस भाजलेले आहे. आता ते आपण झाऱ्यावरती काढून घेऊया. त्या पद्धतीने प्लेटवर काढून घेतलेले आहे. वडे तयार झालेले आहे आपले. आता आपण प्लेटिंग करण्यासाठी थोडी बुंदी करून घ्यायची आहे. तर चमच्याच्या साह्याने मी असं पातळ पिठाचे मिश्रण आहे ते असे तेलावरती सोडलेलं आहे आणि बुंदी काढून घेत आहे.
या पद्धतीने आपण मिश्रण सोडून घ्यायचं आहे फक्त. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर बारीक शेव असेल तर ते तुम्ही वापरू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. तर आपली ही बुंदी तयार झालेली आहे. आता आपण प्लेटिंग करून घ्यायची आहे. आता आपण इथे झणझणीत जो कट केलेला आहे तो वड्यांवरती सर्व करून घेऊया अशा पद्धतीने. आणि जे आता आपण तयार केलेली बुंदी आहे ती अशी गार्निश करून घ्यायची आहे. हा बटाटा वडा आणि कट नुसता जरी खाल्ला तरी खूप छान लागतो किंवा तुम्ही पावासोबत देखील खाऊ शकता. त्याबरोबरच आपण एक कांदा चिरून घेतलेला आहे बारीक आणि लिंबाची फोड ठेवलेली आहे. आता इथे आपली ही रेसिपी तयार झालेली आहे, बटाटा वडा आणि कट रस्सा. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीबरोबर सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहतील.